हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज आपण बनवणार आहोत मखाण्याचे लाडू। खूप टेस्टी लागते आणि शुगर फ्री आहे। तर त्यासाठी मी 2 वाटे भरून मखाणे घेतलेले आहेत। म्हणजेच 250 ग्राम मखाना आहे। एक पॅकेट आणलं होतं 250 ग्रामचं। छान तूप टाकून आपण ते भाजून घेतलेलं आहे। आवश्यकतेनुसार तूप टाकायचं आहे आणि 2 बॅचेसमध्ये मी हे भाजून राहिलेली आहे। आता आणखी 1 चम्मच आपण तूप घेतलेलं आहे। त्यात 1 वाटी बदाम टाकलेले आहेत। ते हलकेसे भाजून झाले की त्यामध्ये थोडेसे काजू टाकलेले आहेत। 1 वाटी अक्रोड टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता ड्रायफ्रूट। हे भाजून झालं की आपण हे वेगळं काढून घेणार आहोत। 5 मिनिटं जास्त नाही भाजायचं आहे, आपल्याला जाळायचं नाही आहे। थोडं क्रंची झालं पाहिजे, या पद्धतीने भाजायचं आहे। 1 वाटी कोहळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स घेतलेले आहेत। सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत 1 वाटी। थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत आणि थोड्याशा टरबूजच्या बिया ज्या आपल्या घरी लाडवात टाकायसाठी असतात त्या घेतलेल्या आहे आणि 1 वाटी भरून मी किशमिश घेतलेला आहे। म्हणजे तुमच्याकडे ह्यापैकी जे एक आयटम असेल तर ते सुद्धा घेऊ शकता। सगळंच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे। आणि काजू तुकडा टाकलेला आहे, थोडीशी खसखस टाकलेली आहे। थोडं हलकं भाजून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, थोडा खोबरा किस टाकलेला आहे। आणि लाडू खायला खूप छान झालेले आहेत। या प्रमाणामध्ये जर बनवले तुम्ही तर गोडाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे। जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर जास्त, जसं किशमिश आहे, अंजीर आहे, सगळं तुम्ही टाकून त्याला गोडपणा आणू शकता। तर मी अर्धा किलो खजूर घेतलेला आहे। आपल्या एवढ्या प्रमाणासाठी मी अर्धा किलो खजूर घेतलेला आहे आणि गोडासाठी मी किशमिश पण टाकले होते 1 वाटी। तर हे प्रमाण खूप छान झालेलं आहे। आता भाजून ते छान थंड करून घेतलेलं आहे। सगळं साहित्य थंड करून घेतलेलं आहे। आता मखाने बारीक करून घेऊ अगोदर आपण मिक्सीच्या पॉटमध्ये। मखाने छान कुरकुरीत भाजून घेतले होते आणि ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। सर्व मखाने याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे। आणि आता जे ड्रायफ्रूट आपण भाजून ठेवलं होतं जसं अक्रोड आणि काजू, बदाम, याला पण बारीक करून घ्यायचं आहे आणि वेगळं म्हणजे एकत्र करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं आता आपण हे वाटून ठेवलेलं मिक्सचर आणि त्याच्यामध्ये जो भाजून ठेवलेला खजूर आहे तो भाजला खजूर आपण याच्यासाठी की म्हणजे लाडवाची शेल्फ लाईफ जास्त वाढते। जर कच्चं टाकलं आपण तर ते लवकर त्याला फंगी वगैरे लागायची भीती असते, म्हणून थोडंफार आपण त्याला तुपामध्ये कडसून घेतलेलं आहे। तर ज्या आपल्या बिया आहेत सगळ्या त्याला आपण थोडेसे क्रंचसाठी काढून घेतलेले आहे आणि बाकी बारीक करून घेणार आहोत। तेही आता त्या मिक्सरमध्ये आपण मिक्स करायचं आहे। आणि आता सर्व साहित्य छान चोळून आपण एकत्र करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला असं वाटलं की आता लाडू बांधता येत नाही आहे, थोडं जास्त ड्राय झालेलं आहे, तर थोडं तूप टाकता येते। आणि जर जास्त गोड हवा असेल तर थोडे किशमिश किंवा खजूर बारीक करून त्यामध्ये टाकायचं आहे। पण एवढ्या प्रमाणामध्ये लाडवाची टेस्ट खूप छान झालेली आहे। तर आता आपण या पद्धतीने लाडू वळून घेऊया। थोडंसं तूप टाकलेलं आहे वरून मी। आणि हे मखाण्याचे लाडू खायला खूप छान झाले, खूप जबरदस्त झालेले आहेत। आणि विलायची पावडर टाकायची आहे याच्यामध्ये, ते स्किप झालेलं आहे माझं दाखवायचं। विलायची पावडर टाकलेली आहे, होते कधी कधी स्किप। या पद्धतीने आपण लाडू बांधून घेणार आहोत। या पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे। तर आपले मखाण्याचे लाडू तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।